महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा स्वीकार करत मराठी इंग्रजी सोबत हिंदी भाषा देखील पहिलीपासून सक्तीची करण्यात येईल असं सांगितलं होतं। त्यानंतर राज्य सरकारने नवीन GR काढत केवळ अनिवार्य शब्द वगळत असून 20 पटसंख्या असल्यास इतर भाषा शिकता येणार असं नमूद केलंय। यावरून सध्या राजकारण तापलंय। आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली। हिंदीची सक्ती असू नये, पण हिंदी भाषेचा द्वेष करणे हेही विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही। फक्त सक्ती असू नये। शेवटी त्या विद्यार्थ्याला जे हवंय ते त्याने करावं। त्याच्या पालकांनी त्याला जे मार्गदर्शन केले त्यानुसार निर्णय घ्यावा। हिंदीची सक्ती नको। एखाद्याला येत असेल किंवा तो शिकत असेल तर नाही बोलण्याचे कारण नाही, असे शरद पवार म्हणाले आहे। ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही। संपूर्ण हिंदुस्थानातील जी लोकसंख्या आहे त्यातील जवळपास 55 ते 60% लोक हिंदी बोलतात। त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही, पण त्यामुळे सक्ती करणं हेही योग्य नाही, असंही शरद पवारांनी सांगितलंय।